नमस्कार मंडळी, मी अश्विनी आणि माझ्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी. आत्ता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आपण बाजारात जर पाहिलं तर अशा हिरव्यागार अशा कोथिंबीरी विकायला येतात. आणि एवढी छान कोथिंबीर पाहून मनात पहिला विचार येतो तो कोथिंबीर वडी बनवण्याचाच. तर चला आपण आज कोथिंबीर वडी बनवूयात. तर अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आपण. त्यासाठी मी कोथिंबीरीची जुडी घेतलेली आहे. त्याची फक्त कोळी कोळी जी पानं असतात ती मी कट करून घेतलीत. स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले आहेत आणि थोडीशी सुकली की ती अशी बारीक प्रकारे कट करून घ्यायचेत आपल्याला. जास्त मोठे कट करायचे नाही, फक्त असे छोटे छोटे कट करायचे आहेत. आणि ज्या नीट करताना आपण फक्त त्याची कोळी कोळी पानंच घ्यायची आहेत. जी पाने पिवळी वगैरे पडलेली आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत. फक्त हिरवी आणि कोळीच पानं आपल्याला घ्यायची आहेत. अशा प्रकारे आपण सगळे कोथिंबीरीचे जुडीचे आहे ते कट करून घेणार आहोत. आणि आमच्या घरी कोथिंबीर वडी ही थोडी तिखटच आवडते, त्याच्यामुळे मी इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्या लसूण पाकळ्या आणि जिरे घेतलेले आहेत. तर हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पाहू शकता मी अशा प्रकारे त्याची पेस्ट बनवलेली आहे. तर ही पण आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे घालण्यासाठी. तर एका मोठ्या अशा बाउलमध्ये आपण जे कोथिंबीर साफ केलेली आहे, कट केलेली आहे ती घ्यायची. त्याच्यामध्ये आता आपल्याला जे मसाले ॲड करायचे आहेत, याच्यामध्ये जास्त काही मसाल्यांची गरज नसते. तर आपण फक्त याच्यामध्ये हळद घालणार आहोत, ती पण थोडीशीच घालायची आहे. हळद घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं गरम मसाला ॲड करायचा आहे, जेणेकरून चव पण छान लागते. चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. आणि आपण जर लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची जी पेस्ट बनवली होती ती याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे. हे सगळं मिश्रण ॲड करून आपल्याला बिना पाण्याचा वापर करता त्याआधी मिक्स करून घ्यायचं आहे. कारण आता जर आपण पाणी ओतलं तर त्याच्यामध्ये बेसन वगैरे जास्त लागेल. ते मिक्स केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये बेसन ॲड करू शकता. बेसन पण लगेच सगळं ॲड करायचं नाही आहे, थोडं थोडं करून आपण मिक्स करत जाणार आहोत. आणि लगेच पाण्याचा वापर पण नाही करायचा आहे, कारण ऑलरेडी आपण जे मीठ ॲड केले त्याच्यामुळे कोथिंबीरीला पाणी सुटलेलं असतं. तर ते म्हणजे अंदाज घेऊनच आपल्याला याच्यामध्ये बेसन जे आहे ते ॲड करायचं आहे. तर आधी मिक्स करूया. चला तर हे मिक्स करून झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करते आणि नंतर एकदम मळून घेते. गरज वाटली तर आपण याच्यामध्ये आणखी बेसन पीठ घालणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हळूहळू याला मळून घ्यायचं आहे. कोथिंबीरीच्या वड्या ह्या सगळ्यांनाच खूप आवडतात. म्हणजे ह्या तुम्ही फ्राय करून खाऊ शकता किंवा डायरेक्टली ज्या उकडलेल्या असतात तशा जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात. आता मी याच्यामध्ये बेसन पीठ आणखी ॲड केलं आहे आणि हे आणखी एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. याला हे पीठ मळताना याच्यामध्ये पाण्याची जास्त आवश्यकता नाही लागत. म्हणजे थोडं जरी पाणी याच्यामध्ये आपण वापरलं तरी याचा जो गोळा आहे तो आपल्याला मळून तयार होतो. तर पाहू शकता हे मिश्रण मळून झालेलं आहे. जास्त घट्ट पण नाही करायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही करायचं आहे. हाताला खूप चिकटतं तर तुम्ही सुरीने किंवा काही चमच्याने वगैरे ते काढू शकता. आणि याच्यामध्ये हे मळून झाल्यानंतर आपल्याला एक अर्धा चम्मच तेल घालायचं आहे आणि ते एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणखी एकदा. अशा प्रकारे सगळीकडे तेल लावून ते मिक्स करायचं आहे. आणि यावर आपण बनवणार आहे मोदकाच्या चाळणीमध्ये, तर त्याला पण आपण तेल लावून घ्यायचं आहे. पूर्ण बाजूने तेल लावायचं आहे, जेणेकरून आपण याच्यामध्ये मिश्रण ॲड केल्यावर ते खाली चिकटणार नाही. आणि मी ते एक पातेलं पण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवून थोडंसं लिंबू टाकलेलं आहे, जेणेकरून ते काळं होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा राहिलेला आहे तो म्हणजे तीळ. तर ते पण आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. हाताला थोडंसं तेल लावून हे मिक्स करायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर आपण याचे 2 भाग करून अशा प्रकारे उंडे बनवून घेणार आहोत. आणि तेच आपल्याला उकडायला ठेवायचे आहेत. आपण जे पाणी वगैरे गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे हे उंडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला.
अशा प्रकारे चाळणीमध्ये ठेवून आपल्याला एक 20 ते 25 मिनटं याला वाफ द्यायची आहे. असं बंद करून ठेवायचं आपल्याला. गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, जास्त फास्ट पण नाही करायचं आहे. 20 मिनिट झालेले आहे आणि आपण पाहू शकता कोथिंबीर वडी छान फुगलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपण चा वापर करून चेक करू शकतो की म्हणजे बॅटर जे आहे आपलं शिजलेलं आहे की नाही. तर पाहू शकता कुठे चिटकत नाही, याचा अर्थ छान उकडलेले आहेत. तर मला इथं मी संध्याकाळी बनवलं होतं, त्यामुळे मी इथं लगेच कट करून तळायला घेणार आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर ते थोडंसं थंड होऊ द्या, त्याच्यानंतर आपण कट करून त्या शॅलो फ्राय करू शकता. अशा जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात, पण यांना आवडतात त्याच्यामुळे मी हे तळून घेणार आहे. तर थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे, तेल पण जास्त नाही घालायचं आहे. तर थोड्याशा तेलामध्ये छान फ्राय होतात. तर अगोदर एका साईडने आपल्याला पूर्ण फ्राय करायचे आहेत आणि नंतर पलटून दुसरी साईड फ्राय करायचे आहे. जास्त वेळ पण नाही लागत यामध्ये, पटकन शिजून तयार होतात. तर अशा प्रकारे दोन्हीकडून आपण ह्या फ्राय करून घ्यायच्यात. खायला एकदम कुरकुरीत लागतात. तुम्ही पण अशाच प्रकारे बनवता का ते पण मला कमेंट करून सांगा. म्हणजे कोथिंबीर वडी बनवायच्या पण खूप पद्धती आहेत, त्यापैकी मी एका प्रकारे बनवलेल्या आहेत. नेक्स्ट टाईम आपण दुसऱ्या प्रकारे पण ट्राय करू. तर पाहू शकता दोन्ही बाजूने छान तळून झालेले आहेत, मस्त कुरकुरीत झालेले आहेत. चला आता जास्त वेळ न घालवता आपण काढून घेऊयात आणि मस्त खायला घेऊयात. रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे काही व्हिडिओ अपलोड झाले तर आपल्याला लगेच नोटिफिकेशन येईल.